अख्ख्या गावात आला तर ज्याला जो मारेल अर्ध राज्य त्याला कोणी उठत घाबरायचे. पण पुतना मावशी म्हणते मी मारते आणि फुकट मारते, मला पैसे देऊ नको राज्य देऊ नको. का? लहान लेकरू मला राज्याची काय गरज आहे, मी मारते. तिने काय केलं? सुंदर स्वरूप धारण केलं, सुंदर स्वरूप. धर्म महाराज ती राक्षसी नव्हती. ती कोण होती? राक्षसी. आणि ती काय बनली? सुंदर. शक्य काय? और राक्षसी कोणी सुंदर असते का? ती विचित्र असते. कशावर विचित्र असते? तिचे केसही मोठे असतात, तिचे दातही मोठे असतात, तिचे नखही मोठे असतात. म्हणजे ज्यांचे नख मोठे असतात, मग तसं नाही काय म्हणायचं, मी तिचं सांगतोय. ती दिसायला विचित्र असते पण ती सुंदर झाली. मला असं वाटतं माऊली दादा, सुंदर नसताना सुंदर दिसण्यासाठी एक प्रक्रिया केली जाते लग्नामध्ये. त्याला काय म्हणतात शिरपूर तालुक्यात? मेकअप. हा, मेकअप म्हणतात. करू नका असं माझं अजिबात म्हणणं नाही. करा करा, नक्की करा, त्याची गरज आहे. कालानुसार काही गोष्टींची काय असते, गरज असते. काल बदलत चला, आपल्याला बदलावं लागेल. ऐका, करायला पाहिजे, काही अडचण नाही, पण थोडा मापात केला पाहिजे. फार चेहरा बदलून जाईल एवढा बी नको ना, थोडा मापात केला पाहिजे. मी तर असं म्हणतो, पुरुषांपेक्षा महिला मातांना देवाने सौंदर्य अधिक दिलेलं आहे, डबल दिलेलं आहे. हे त्यांचं नशीब आहे. आणि जरा व्यवस्थित जर शृंगार केला, मी व्यवस्थित म्हणतो, जर व्यवस्थित शृंगार केला तर महिला माता अजून सुंदर दिसतात. म्हणून मेकअप केला पाहिजे, पण थोडा मापात केला पाहिजे. त्याचं कारण सांगतोय का? एक बाई लहान लेकराला घेऊन पार्लर मध्ये मेकअप करायला गेली. ते लहान लेकरूने एका बाईकडे सांभाळायला दिलं आणि त्या आत खोलीमध्ये गेली. अर्ध्या तासाने तिकडून परत आली तर तिचं ते लहान लेकरू तिच्याकडे जातच नव्हतं. तिला बघून ते रडायचं. ती म्हणायची तुझी मम्मी आहे. ते पोरगा म्हणायचं नाही, तू मम्मी नाहीच आहे. तुम्हाला खोटं तोंड धुवावं लागलं तेव्हा तिच्याकडे गेलं. तिने सुंदर सूर धारण केलं. हे माझं म्हणणं नाही, असं मागं मला सांगतात, नामा म्हणे आली नंदाची घरा आणि स्वरूप सुंदरा देवांगणा. लहान लेकर माणसं आली, नंदाच्या वाड्यात गेली आणि म्हणते यशोदा तुला मुलगा दाखव. यशोदा माता म्हणजे आंघोळ घातली, पांढरा झोपलाय. भगवान माता ती झोपायला नाही आलो. यशोदा माता कामामध्ये रंगली आणि हिने आपला डाव साधला. देवाला उचललं, मांडीवर घेतलं, आपल्या अंगाशी लावलं. देवाने डोळे बंद केले. त्याचे अनेक कारण सांगतात. विष प्राशन केलं, दूध प्राशन केलं, रक्त ओढायला सुरुवात केली, जेव्हा पंचप्राण ओढायला सुरुवात केली, पुन्हा घाबरते आणि म्हणते कृष्णा अरे सोड मला, सोड. भगवान म्हणतात मावशी माझं एक तत्व असं आहे, एक तर मी कोणाचंच नाव घेत नाही, पण माझ्या नादी लागलं तर मग मी सोडत नाही. पुत्रा म्हणते कृष्णा माझ्याकडनं चूक झाली, मी पुन्हा कधीच येणार नाही. भगवान म्हणतात मावशी चिंताच करू नको, पुन्हा डबल येण्यासाठी तुला शिल्लक ठेवणार नाही. तिने प्रचंड आकार केला. ती गेली, नंतर अनेक राक्षस झाले, पण एकही परत केला नाही. फक्त एकच सोडला होता, महाबळ भट. का सोडला? तो ब्राह्मण बनून आला म्हणून सोडला होता. इकडे भगवान परमात्मा वाढायला लागले, वाढता वाढता रांगायला लागले. कसे रांगतात? नामदेव महाराज सांगतात.